नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण साऊथ म्हणजे दक्षिणेचे 8 दरवाजे याच्यावरती व्हिडिओ बनवला होता. आता आपले नॉर्थचे झालेले आहेत, ईस्टचे झालेले आहेत, साऊथचे पण झालेले आहेत. आता आपण वेस्टचे 8 दरवाजे म्हणजे पश्चिम बाजूचे 8 दरवाजे त्यांच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. दरवाजे मार्क करून घेतो मी, वेळ वाया घालवत नाही जास्त. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे 8 दरवाजे मी घेतलेले आहेत. तर हे आपण दरवाजे मार्क करून घेतले जातात. आता याच्यामध्ये आपण त्याला नाव देऊया. हा W1, W2, W3, W4, W5, W6, W7, W8 हे झाले आपले वेस्टचे 8 दरवाजे. आता आपण याचे फायदे आणि नुकसान बघणार आहोत. पश्चिमेला दरवाजे तसे भरपूर लोक प्रेफर करताना पूर्व पश्चिम दरवाजे असतात लोकांचे, म्हणजे बऱ्यापैकी वास्तूचे दरवाजे घेताना पूर्व पश्चिम दरवाजे घेतात. पण त्यांना बऱ्याचशाच लोकांना हे माहीत नसतं की पूर्व पश्चिमला दरवाजा घेतला तो दरवाजा कुठं आला पाहिजे, कोणत्या ठिकाणी आला पाहिजे, कोणत्या एरियामध्ये आला पाहिजे. एरिया म्हणण्यापेक्षा कोणत्या जे 32 दरवाजेचे आपल्याला दिलेले आहेत त्यामध्ये कोणत्या ठिकाणी तो दरवाजा आला पाहिजे हे पाहण्यासाठी आपण आता बघूया वेस्टमध्ये कोणते दरवाजे तुम्हाला शुभ आहेत आणि कोणते दरवाजे तुम्हाला अशुभ आहेत. आता हा W1 हा W1 अशुभतेचं कारक आहे. घरात घरामध्ये नकारात्मक ऊर्जा त्याच्यानंतर धनहानी. ह्या घरामध्ये असणाऱ्या माणसांना धन तुमच्याकडे कधीच राहणार नाही. त्याच्यात आणि पैशाचा सगळ्यात मोठा संबंध आहे. जर तुमच्याकडे पैसा कमी आहे तर तुमच्या आयुष्यात दगदग, त्रास, कष्ट सगळं राहणार. त्याच्यामुळं या W1चा दरवाजा कधीच घरामध्ये वास्तू घेताना W1चा दरवाजा कधीच आपण घ्यायचा नाही. त्याच्यानंतर आयुष्यमान. या घरातल्या लोकांचं आयुष्यमान म्हणजे जो घरातला करता पुरुष असतो, आयुष्यमान त्यांचं कमी असणार W1च्या दरवाजामध्ये. W1 झाला. आता W2 बघा. W2च्या दरवाजे जो ह्या लोकांचा जो दरवाजा असतो ना, अस्थिरता असते लोकांमध्ये. तुम्ही असं बघितलं कधी? एक उदाहरण सांगतो तुम्हाला की आपण म्हणतो की अरे त्याला काहीच कळत नाही, त्याला एवढं समजून सांगितलं. कधी पण चेक करायचं त्यांचे दरवाजे W2 म्हणजे लोकांची जरासं अस्थिरता, असुरक्षितता, त्यांचे लोकांबरोबर रिलेशन पण चांगले राहणार नाहीत. कधी संबंध असतात लोकांचे ते त्याच्यामध्ये अस्थिरता. कधीच त्या लोकांना कधीच त्या गोष्टीचं त्यांना कधीच हे म्हणजे नाही का, तुम्ही त्याला 10 वेळा जाऊन सांगितलं तरी 10 वेळा त्यांना सांगितलं तरी त्यांना समजणार नाही. 11 वेळा सांगायला गेलं तरी त्यांना समजणार नाही. हे असे लोक म्हणजे हे W2 वाले लोक. W2 वेस्टचा दुसरा दरवाजा. त्यानंतर वेस्टचा तिसरा दरवाजा विकास. त्यानंतर समृद्धी, यश याचा कारक आहे या W3 आणि W4 हे दोन्ही दरवाजे. W4चा जो दरवाजा असतो ना, तुम्ही कधी पण बघा संतुष्ट असणार, मध्ये संतुष्ट सगळं असणार त्याकडे सगळं. आणि जे काही दिले ना, तुम्ही याला 10 रुपये द्या, नाहीतर म्हणजे पैशाचा विषय नाही. प्रत्येक तुम्ही त्याच्याकडे जे काय असेल ना, हा W4 वाला जो माणूस आहे ना, याला सगळ्या गोष्टी तो संतुष्ट असणार. याला काय पण म्हणतो ना, 10 रुपये दिले, 5 रुपये दिले किंवा त्याच्याकडे थोडंफार काय असेल ना, संतुष्ट असणार. त्याच्याकडे असलं तरी असंतुष्ट
असणारच यांच्याकडे काहीतरी. हे असा दरवाजा आहे. हे लोक कधीच म्हणजे असं खाली नसतात, संतुष्ट जेवण त्यांचं. हे W3 आणि W4 विकास, समृद्धी, यश मिळणार तुम्हाला. सगळ्या गोष्टी या गोष्टी या W3 आणि W4च्या दरवाजामध्ये तुम्हाला मिळणार. त्याच्यानंतर हा आला W5, असंतुष्ट. असंतुष्ट काय, तुम्हाला किती दिलं ना तरी तुम्हाला या W5च्या लोकांना किती द्या काय पण हे कधीच संतुष्ट होणार नाहीत. काय मिळू दे कमी, तुम्ही त्यांना काय किती देत जावा, किती द्यावं, संतुष्ट म्हणतात ना. माझ्याकडे आता एवढे माझ्याकडे 10 रुपये, ते म्हणणार मला कधी 20 रुपये कधी मिळणार. कधीच चुकी नाही. 20 रुपये मिळाले की म्हणणार मला 30 रुपये कधी मिळणार. शारीरिक नुसती पळपळ, पैसा कमवणार, पण पैसा कमवला तरी ते कधी संतुष्ट नसणार. कमवू दे किंवा नाही कमवू दे, संतुष्ट कधीच यांच्या लाईफमध्ये संतुष्टी कधीच नसणार यांच्या. त्याच्यानंतर W6, मानसिक त्रासाचा कारक आहे हा दरवाजा. मानसिक त्रास. कधी हे माणसं ह्या लोकांचं म्हणजे ह्या एंट्रीने जे लोक आतमध्ये येतात घरामध्ये आतमध्ये आले की ह्यांचे चालू सगळं म्हणजे ह्याचा विचार त्याचा विचार. मानसिक त्रास इतका यांचा की तुम्ही विचार करू शकत नाही. नीट शांत झोपणार नाहीत कधी, चालू काही ना काही नाही चालूच, कोणता ना कोणता मानसिक त्रास त्यांच्या मागे असणारच. त्यानंतर S7च्या दरवाज्यामध्ये या घरात तुम्हाला कधीच खुशी भेटणार नाही. खूप आनंदी माणूसच दिसणार नाहीत कधी. माणूस आनंदी कधी दिसणार नाही. सगळ्यांची तोंड वेगळे. त्याच्याकडे बघितलं की याच्याकडे बघितलं की त्याच्याकडे बघितलं तरी तो सगळ्यांची तोंड सारखं पडलेली असणार खाली. कधीच तुम्हाला दरवाजा सुख कधीच देणार नाही. दरवाजा आनंदीपणा तुम्हाला या घरात कधीच भेटणार नाही. त्याच्यानंतर हा S8चा दरवाजा. S8चा दरवाजा तुम्हाला घरात सगळ्यात बेकार दरवाजा. रोगराई झालं की त्याचं झालं की कोणाकोणाचं चालूच राहणार या घरात राहणाऱ्या माणसांचं. स्वार्थीपणा, या लोकांमध्ये स्वार्थीपणा एवढा भरणार ना. म्हणतात ना भावाचा भावावर पटत नाही, स्वार्थीपणा करतोय, हे करतोय. सगळ्यांचे दरवाजे W8. कधी पण बघा तुम्ही, घरातलीच माणसं एकमेकावर म्हणतात ना गेम करतात. सेम S8 S8 नाही W8 वेस्टचा 8टा दरवाजा. कधीच दरवाजा रिपेअर करायचा नाही. मग तो मुलगा तुमच्यावरती, त्यानंतर जे काय असेल ते तुमच्या घरामधले लोक तुमच्यावरती टपून बसणार. स्वार्थी लोक एकमेकाची. मुलगा बापाला बघणार नाही, बाप मुलीला बघणार नाही, बायकोला बघणार नाही. ही असली सगळी लोक तुम्हाला या W8मध्ये सापडणार. त्याच्यामुळं कधीही वास्तू तुम्ही ज्यावेळेस घेता त्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजेत. तुम्ही कोणता दरवाजा घेताय तो तुम्हाला तर जास्त म्हणजे याच्यावरनं थोडंफार नॉलेज आलं असेल की तुम्ही वास्तू जेव्हा घेता तेव्हा तुम्ही कोणता दरवाजा प्रेफर केला पाहिजे आणि कोणता दरवाजा नाही घेतला पाहिजे. आता जर याची पूर्ण समरी जर तुम्ही बघितली तर नॉर्थला N3, N4, N8, ईस्टला E3, E4, त्याच्यानंतर साऊथला S4, S5 नाही चुकलं S3 आणि S4. हां. त्याच्यानंतर वेस्टला तुम्हाला W3 आणि W4. हे जे दरवाजे आहेत हे तुम्हाला तुमच्या वास्तूसाठी सुख शांती, आनंदी आणि चांगलं वातावरण देणारे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच फ्लॅट घेताना, घर बांधताना ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि तुम्ही या गोष्टीप्रमाणे तुमची वास्तू केली पाहिजेत. असं एक गणित तयार करून डोक्यामध्ये ठेवा. तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच मला माझ्या नंबरवरती कॉल करा. तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येईल. आता हे जे दरवाजे आहेत ह्याच्यामध्ये आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की ह्याचे उपाय काय आहेत. कोणत्या दरवाजाला काय उपाय आहेत हे तुम्हाला मी नंतर सांगेल. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं ते बघायला भेटेल. पण उपाय करण्यापेक्षा तुम्ही कधीही तुम्ही घराचा योग्य तो नकाशा काढून
पूर्ण दिशा तुमच्या मार्क करून सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत आहे. तर त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचे पुढच्या गोष्टी, तुमच्या पुढच्या आयुष्याच्या गोष्टी तुमच्या सुखकर होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होते. तर तुम्ही या गोष्टीचं वास्तूमधल्या या 32 जे दरवाजे आहेत, या 32 दरवाजांचा पूर्ण विचार करून तुमच्या घराची दिशा, घराच्या दरवाजाची, मेन डोअरची दिशा ठरवावी. तुम्हाला जर तुमच्या घराचा नकाशा बनवून असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला योग्य